मिरज पूर्व भागामध्ये आज विशाल पाटील यांचा प्रचार दौरा संपन्न झाला। टाकळी, मल्लेवाडी, एरंडोली, खंडेराजुरी, बेळंकी, सलगरे, खटाव, लिंगणूर असा दौरा विशाल पाटील यांनी केला। या दौऱ्यामध्ये प्रत्येक गावोगावी फटाके लावून मोठ्या जल्लोषात विशाल पाटलांचे जंगी स्वागत केले। हा जुना मतदारसंघ अजितराव घोरपडे सरकार यांचा, अजितराव घोरपडे म्हणतील ती पूर्व दिशा असा असणारा हा मतदारसंघ आज पूर्णपणे विशाल पाटील यांच्या मागे ताकदीने उभा आहे। मिरज पूर्व भागाचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे अजितराव सरकार आज विशाल पाटलांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत। जतमध्ये विलासराव जगताप यांची ताकद विशाल पाटील यांच्या मागे ठामपणे उभी आहे। विक्रम सावंत, कवठेमहांकाळचे रोहित पाटील, विश्वजित कदम हे मातब्बर नेते विशाल पाटलांना सहकार्य करणार याची खात्री मिरज पूर्व भागातील मतदारांना आहे। मागील थोड्याच काळामध्ये झालेली सांगली जिल्हा फळ मार्केट कमिटी याची एकहाती सत्ता काँग्रेसच्या हातात आहे। तसं आता राज्यात निवडणूक लागलेली आहे। कायम वसंतदादा घराण्याने काँग्रेसची प्रतिष्ठा राखण्याचे काम या सांगली जिल्ह्यामध्ये केलेले असताना आज त्यांची उमेदवारी महाविकास आघाडीने नाकारलेली आहे। पण ही निवडणूक आता जनतेने हाताशी घेतलेली असे चित्र आज मिरज पूर्व भागात पाहायला मिळाले। फळ मार्केट कमिटीचे सभापती बाबगोंडा पाटील, दादासाहेब पाटील, काँग्रेस कमिटीचे सदस्य शेखर तवटे, बीके अण्णा पाटील, आनंदराव भोई, दादासाहेब पाटील, खंडेराजुरीचे महावीर कागवाडे, शिवाजीराव रुपनर, गजानन रोकडे, तानाजी पाटील, बेळंकीचे खंडेराव जगताप, राजू गव्हाणे, भैया गायकवाड, सलगरचे सुरेश कोळेकर, महेश पाटील, मल्लिकार्जुन होनराव, सहदेव यांच्या सर्वांच्या भाषणाने मिरज पूर्व भाग विशालमय झाला। प्रत्येक गावात भेट झाल्या, प्रत्येकाने आशीर्वाद दिला, पुढे जायला सांगितलं। त्यावेळी अपेक्षित होतं की उमेदवारी आपल्यालाच मिळेल। एक महिन्याने परत येत असताना उमेदवारी न मिळता अपक्ष म्हणून लढावी लागेल असं वाटलं नव्हतं। मात्र षडयंत्र काय झालं हे सगळे तुम्ही ओळखता। सातत्याने प्रयत्न करत असताना जाणून बुजून मला अडवायचं, थांबवायचं, बसवायचं हा प्रयत्न केला जातो। तो का केला जातो हा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त नाही। असो, तुम्ही सगळ्यांनी डेटा लावला, तुम्ही सगळ्यांनी पाठवून दिलं, प्रत्येकाने फोन केले, मेसेज टाकले की विशाल दादा आता तुम्ही थांबायचं नाही, विशाल पाटील लढलं पाहिजे। घोरपडे सरकारने साथ दिली, जगताप साहेबांनी पाठिंबा दिला, तुम्ही सगळ्यांच्या प्रेमामुळे आज मी उभा आहे। त्यामुळे आज काय बोलणार नाही, सगळे मुद्दे तुम्हाला माहित आहे। युट्यूबच्या माध्यमातून मोबाईलवर रोज भाषण ऐकूयाचं। आता आज प्रत्येक गावात जाणं शक्य नाही, कमी वेळेत म्हणून 4-5 गावचे लोक एका ठिकाणी बोलवून, प्रमुख लोकांना बोलवून यातनं फक्त तुमचा आशीर्वाद घेणं। तुम्ही जे वसंतदादांच्या काळापासून आमच्या कुटुंबावर प्रेम करत आलेला आहे, त्या प्रेमाला पाहून मीही भरावून गेलो। एवढ्या अडचणीत सुद्धा आमचं घर संपायला जात असताना तुम्ही जे धावून आला, पळून आला, आम्हाला वाचवायला, हे बघून खूप आनंद झाला। निश्चितच या पुढच्या काळात ह्या तुमच्या प्रेमातनं उतराई होण्यासाठी, काहीतरी याचा परतावा देण्यासाठी ह्या निकालानंतर सातत्यानं कायमच तुमच्या सेवेत मी ओढ घेणार आहे। तुमच्यासाठी जे लागेल ते करणार आहे। एक चांगला खासदार, आपल्याला आवडेल असा खासदार, आपल्याला हवे असा खासदार, आम्हाला सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असा खासदार म्हणून मी निश्चित दाखवीन, हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो। खूप अडचणी आल्या, चिन्ह मिळाला सुद्धा अडचणी आल्या, नाव मतदार पत्रिकेवर कसं असलं पाहिजे हे त्रास झाला। तेव्हा आता 2 मशीन पडले, एवढी नाव झाली। माझं नाव ते शेवटी टाकायचा प्रयत्न केला, योगायोगाने असं झालं की एका मशीनवर 16च नाव बसले, माझा नंबर आला 17वा। त्यामुळे डावीकडे उजवीकडच्या मशीनवर माझं नाव गेलं पहिला नंबर। त्यामुळे माझं नाव खाली टाकायला, पण देवाने तर आपल्याला पुन्हा माझं नाव वरच जाऊ। त्यामुळे 2 मशीन असताना याद केल्या गेले, एक डाव्या हाताला आपली दिसणार, उजव्या हाताला दिसणार। उजव्या हाताची मशीन 4-5च नाव असतात, त्याचं वरचं नाव माझं लिफाफा चिन्ह आहे, ते चिन्ह दाबायचं आहे। आणि ह्या मिरज तालुक्याला पुन्हा नेतृत्व तयार करायची गरज आहे। ह्या मिरज तालुक्यातून वसंतदादांचा नातू वसंतदादांच्या पावलावर चालू शकतो का नाही हे दाखवण्यासाठी मला विश्वास आहे, पण तुम्हाला तुम्ही दाखवला पाहिजे। ते दाखवण्यासाठी मला मतदान करा। तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी येण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो। कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात तुम्ही गावात येत असतो,
जो 10 वर्षात फिरकला नाही, अशा खासदाराला अजूनही गावात काही ना काही मतदान पडते, हेच आश्चर्य आहे. मात्र तुम्ही किती जरी नाराज झाला, मी काम करत राहणार, तुमच्यासाठी अहोरात्र झटणार, हे या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो आणि आपली रजा घेतो. नमस्ते. सांगली लोकसभेच्या निमित्तानं आत्ताच मिरज ग्रामीण भागाचा दौरा आज आम्ही घेतलेला आहे. उत्कृष्ट प्रतिसाद प्रत्येक गावातनं मिळत आहे. घोरपडे सरकार यांनी आम्हाला पाठिंबा दिला असल्यामुळे तेही आज आमच्या ह्या दौऱ्यात आमच्याबरोबर सामील झालेले आहेत. त्यांचे कार्यकर्ते आमच्या प्रचारात हिरिरीनं भाग घेत आहेत. ह्या पूर भागात मिरज तालुक्यात खूप मोठं मताधिक्य माझ्या उमेदवाराला मिळताना दिसते. लोक भाजपला वैतागले आहेत. शेतकरी खूप नाराज आहे भाजप सरकारच्या धोरणावर आणि संजय काका हे खासदार म्हणून जे निष्क्रिय राहिलेले आहेत त्यांच्या कामावर. आणि म्हणून मला विश्वास वाटतो की सांगली लोकसभा मतदारसंघातून मी प्रचंड मताधिक्याने विजय होणार आहे. सर्व पक्षाची कार्यकर्ते आपले पक्षाचे जोडे बाहेर ठेवून आमच्या प्रचार सामील झालेले आहेत. लोकांना गरज कळलेली आहे की सांगली जिल्ह्याला एक चांगल्या खासदाराची, कष्ट करणाऱ्या माणसाची गरज आहे. आणि त्यामुळे ते माझ्याकडे त्या आशेच्या नजरेने बघतात आणि मी निश्चितच त्यांच्या ह्या आशा अपेक्षा लक्षात घेऊन पुढील वाटचाल करीन, हे मी त्या सगळ्यांना आश्वासित केलेलं आहे.